सर्वांना माझा दंडवत प्रणाम. आज आपण एका अत्यंत गहन आणि जीवनाला दिशा देणाऱ्या विषयावर चर्चा करायला एकत्र आलो आहोत. तो विषय म्हणजे सत्य आणि प्रामाणिकपणा. आपल्या जीवनात सुखदुःख येतात, पैसा येतो जातो, पद प्रतिष्ठा कधी वर खाली होते, पण जी गोष्ट माणसाला खऱ्या अर्थाने मोठं बनविते, जीवनात स्थैर्य आणि प्रकाश देते, ती म्हणजे सत्य आणि प्रामाणिकपणा. सत्य हा परमेश्वराचा श्वास आहे. जो सत्य बोलतो तो जणू परमेश्वराच्या मुखातून निघालेला शब्द बोलतो. आणि प्रामाणिकपणा म्हणजे त्या सत्याला कृतीत उतरवणे. फक्त बोलणं नाही, तर जगणं, वागणं यामध्ये पारदर्शकता ठेवणं. आजच्या काळात आपण पाहतो, लहान सहान गोष्टीसाठीही लोक खोटं बोलतात. फायदा मिळवण्यासाठी फसवणूक करतात. क्षणभर त्यांना यश मिळतं, पण दीर्घकाळात त्यांचं मन कोरडं होतं. त्यांचा चेहरा उतरतो, लोकांचा विश्वास हरवतो. या उलट ज्याने सत्याला कवटाळलं तो संकटातही उभा राहतो. त्याला लोकांचं तात्पुरतं मान न मिळाला तरी परमेश्वराची कृपा नक्कीच मिळते. सत्य आणि प्रामाणिकपणाचा पाया आपल्याला आपल्या गुरुजनांच्या जीवनातून दिसतो. त्यांनी आपलं आयुष्य सत्यावर उभारलं. व्यवहारात त्यांनी कधीही खोटं बोललं नाही. म्हणूनच त्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द आजही जिवंत वाटतो. सत्य म्हणजे केवळ बोलण्यातला प्रामाणिकपणा नाही, तर सत्य म्हणजे विचार, शब्द आणि कृती सर्वांचा संगम. मनात जे आहे ते तोंडावर आणि तोंडावर जे आहे ते कृतीत, हा एकच धागा, हीच खरी साधना. प्रामाणिकपणा म्हणजे काय? तर आपल्यावर जी जबाबदारी आली आहे ती प्रामाणिकपणे पूर्ण करणे, दुसऱ्यांचा विश्वास न तोडणे, पैशात, पदात, नात्यांत, व्यवहारात आपली नीती स्वच्छ ठेवणे. आज आपण पाहतो, समाजात भ्रष्टाचार वाढतो आहे, फसवणूक सर्वत्र आहे, सत्य लपवून खोटं पुढे आणलं जाते. ही परिस्थिती का आली? कारण लोकांनी सत्याचा त्याग केला. त्यांनी अल्पकालीन फायद्यासाठी दीर्घकाळाचं नुकसान पत्करलं. पण इतिहास सांगतो, खोट्याचा डोंगर कितीही उंच झाला, शेवटी तो कोसळतोच. सत्याची काडी कितीही लहान असली तरी ती अखेरीस जिंकतेच. सत्याचं महत्त्व आपण आपल्या दैनंदिन जीवनातही अनुभवू शकतो. उदाहरणार्थ, खोटं बोलणारा नेहमी घाबरत असतो. माझं खोटं उघड होईल का? त्याचं मन कधीच शांत राहत नाही. पण सत्य बोलणारा निर्भय असतो. त्याला लपवायचं काहीच नसतं. सत्यवानाचा चेहरा उजळतो, त्याच्या वागण्यात साधेपणा असतो. लोक त्याच्याकडे आपोआप आकर्षित होतात, कारण माणसाला खरं तर सत्याकडेच आकर्षण असतं. प्रामाणिकपणाचं दुसरं रूप म्हणजे कर्तव्यनिष्ठा. आपल्याला जे काम सोपवलं आहे ते पूर्ण ताकदीने, निष्ठेने करणं. ते काम मोठं की लहान हा प्रश्न नाही. प्रश्न हा आहे की ते आपण किती प्रामाणिकपणे करतो. शेतकरी जर प्रामाणिक असेल तर त्याच्या शेतात भरघोस पीक येतं. शिक्षक जर प्रामाणिक असेल तर त्याच्या शिष्यांमध्ये ज्ञान फुलतं. व्यापारी जर प्रामाणिक असेल तर त्याचा व्यवहार शतकानुशतके टिकतो. आजच्या युगात सत्य बोलणं आणि प्रामाणिक राहणं कठीण वाटतं, कारण बहुतेक लोक फसवणुकीच्या मार्गाने जातात. पण खरी ताकद त्याच्यात आहे, जो एकटा असला तरी सत्यावर ठाम उभा राहतो. सत्य बोलणं म्हणजे नेहमी गोड बोलणं नाही. कधी सत्य कडू असतं, लोकांना न आवडणारं असतं. पण जेव्हा आपण ते विनम्रतेने, कोणालाही न दुखवता बोलतो, तेव्हा ते सत्यच शेवटी सर्वांना उभारी देतं. सत्य आणि प्रामाणिकपणाचं पालन करणं हे केवळ वैयक्तिक साधना नाही, तर समाजाचीही उभारणी आहे. ज्या समाजात लोक सत्यवादी आहेत तो समाज स्थिर राहतो, त्यात विश्वास असतो. आणि जिथे खोटं, भ्रष्टाचार आहे तो समाज हळूहळू कोसळतो. म्हणून प्रत्येकाने ठरवायला हवं, मी कोणताही व्यवहार करीन, कोणतीही जबाबदारी पार पाडीन, पण सत्य आणि प्रामाणिकपणा सोडणार नाही. सत्य ही परमेश्वराची मूर्ती आहे. म्हणूनच गुरुजनांनी सांगितलं, सत्याशिवाय परमेश्वर नाही. आपण खोटं बोललो
तेव्हा आपण परमेश्वरापासून दूर जातो. पण जेव्हा सत्याला कवटाळतो तेव्हा आपण त्याच्याकडेच धावत जातो. आपल्या जीवनात सत्याला स्थान दिलं तर मन हलकं होतं, भय नाहीसं होतं, आत्म्याला शांती मिळते. सत्य आणि प्रामाणिकपणा हा प्रत्येक साधकासाठी मोठा आधारस्तंभ आहे. आजपासून आपण ठरवूया, रोजच्या व्यवहारात सत्य बोलू, प्रामाणिकपणे वागू, लहान सहान गोष्टींमध्येही खोटं न बोलण्याचा संकल्प करू. लोक आपल्याला कदाचित विरोध करतील, आपल्याला नुकसान होईल, पण शेवटी सत्याचं फळ अमूल्य असेल. सत्य हेच खरं धन आहे आणि प्रामाणिकपणा हेच खरं अलंकार आहे. याशिवाय बाकी सगळं क्षणभंगूर आहे. म्हणून सत्य आणि प्रामाणिकपणा हीच खरी पूजा आहे, हीच खरी साधना आहे आणि हीच खरी भक्ती आहे. या दोन गुणांच्या आधारावर आपलं आयुष्य घडवलं तर आपण समाजालाही प्रकाश देऊ आणि स्वतःलाही मुक्तीचा मार्ग सापडेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.